आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पण चौघांसाठीच वाढलंय। अरे आज पहिला मान घरच्या आपल्या वारकऱ्यांचा, मग बाकीचे लोक जेवणार ना। बसून घ्या। बसा। ओय सावली बस। बबलू माऊली, सेवा गोड मानून घ्या। आई कुठे? आज त्या त्यांच्याच खोलीत जेवणार आहेत। बाबा काळजी नका करू, मी बघतो। आपण सुरू करू। ओय भाऊजी, तारा मॅडम कुठे आहे? ताराचं ऍक्च्युली पोट बिघडलंय, त्यामुळे ती जेवायला येणार नाही। चला पांडुरंगाचं नाव घेऊ आणि करू सुरू। बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। कर। सारंग सर, तिलोत्तमा मॅडमची समजूत तुम्हीच काढू शकता। मी बघतो, बोलतो आईशी। तू कर सुरू। आरामात होऊ द्या। जेवली नाहीस तू? भूक नाहीये। विषय वेगळा आहे ना? बोल नाही प्लीज। काय बोलू, काय ऐकायचंय तुला? नेमकं काय अपेक्षित आहे तुला? सावलीबद्दल आहे ना? माहितीये ना, मग काय विचारतोयस? हे बघ आई, मी तुला प्रामाणिकपणे सांगतो, सावलीवर इतका सहज मी विश्वास ठेवलेला नाहीये। मी खूप जवळून पाहिले तिला। आई, एकदा माझ्या नजरेतून सावलीकडे बघण्याचा प्रयत्न कर। तुझी नजर आणि माझी नजर कायम वेगळीच असणार आहे। तू जरी माझ्या पोटचं पोर असलास ना तरीही, आणि म्हणून तुझ्या नजरेतून तुला सौंदर्य वेगळं दिसणार आहे आणि मला माझ्या। शिवाय माझी सौंदर्याची व्याख्या कायम तीच असणार आहे। सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर। तुला विठुराया सुंदर नाही वाटत का? लोभस नाही वाटत? सारंग, सिरियसली काय बोलतोयस तू? तुला सुद्धा माहितीये मी पांडुरंगाची भक्ती करते, पण हा विषय नाहीये, विषय भरकटतोय। विषय भरकटत नाहीये, हे विषय तोच आहे। सावळा माझा पांडुरंग उभा विटेवरी। त्या विठुरायाकडे बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतं? रंग, रूप, की त्याची माया, त्याचं प्रेम? वारी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी मंदिरात पोहोचलो तेव्हा पांडुरंगाच्या सावळ्या रूपात मी रंगून गेलो। रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, त्याचा खरा अर्थ मला तिथे कळला। रंगारूपाच्या पलीकडे ती मायेची सावली माझ्या मनात आणि माझ्या डोळ्यात भरली। हे सगळं मी तुला कसं समजावून सांगू आई? सांग ना मला, हे सगळं जे मी अनुभवलं हे सुंदर नव्हतं का? बोल नाही।
मला माहिती आहे या प्रश्नांची उत्तर तुझ्याकडे नाही आहेत, पण मला माझ्या सावलीत तिच्या भक्तीत पांडुरंग दिसतो. तुकोबराया म्हणतात तसं विठुराया तिच्या ठाई जाणवतो. तिच्या प्रेमात आहेच मी, पण आता तिच्या भक्तीत सुद्धा तिच्या इतकाच रंगून गेलोय. एक ना एक दिवस तुला पण तिच्या ठाई असलेलं निर्मळ मन जाणवेल हीच अपेक्षा. तारा मॅडम, एवढं चिडायला का झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम कसं काय होऊ शकतो तो? बघ ना, सगळं व्यवस्थित आहे. अरे ती बघ, तिकडे सगळे खुश आहेत. लोक, मी पण खुश आहे. लुक, आय एम हॅपी. नाराज आहेस माझ्यावर? का? तू काही चुकीचं केलंयस? एक्झॅक्टली. तू कधी चुकूच शकत नाहीस. तारा, मला तुझ्या बोलण्यातला सार्कॅझम कळतोय. कळतोय तुला? ग्रेट. हुशार आहेस ना सोहम. फायनली तुला माझ्या मनातलं काहीतरी कळतंय. तुझ्या मनात जे काही आहे ते मला सरळ सरळ सांग ना प्लीज, कारण त्याशिवाय ते मला नाही कळणार आहे. कोण आहे मी? हा काय प्रश्न आहे? माझी बायको आहेस तू. तुझी बायको आहे मी सोहम. माझी फक्त एवढीच ओळख आहे. ह्या पलीकडे माझी इंडिपेंडेंट ओळख अशी नाहीच आहे काही. एक मिनिट, का तुझी अशी इच्छा आहे की या पलीकडे माझी काही ओळख नसावी म्हणून? नाही तारा, तारा म्युझिक कंपनी त्यासाठीच ओपन केली होती आपण की तुझं नाव मोठं व्हावं, तुला अपॉर्च्युनिटीज मिळाव्या, आणि प्रोसेस पूर्ण होत आली जवळजवळ. कधी सोहम? कधी? तुला आठवत आहे का, तू मला हेच प्रॉमिसेस दिले होतेस आधी की मी तुझ्यासाठी म्युझिक कंपनी उभी करेन, तुझ्यासाठी कॉम्पिटिशन विकत घेईन, तुला ब्रँड अँबॅसेडर करेन. हेच प्रॉमिसेस दिले होतेस तू मला. आणि तुझ्या याच प्रॉमिसेसवर विश्वास ठेवून मी माझं घर सोडलं, माझ्या मम्माला सोडून आले, मी तुझ्याशी पळून लग्न केलं. पण या प्रॉमिसेसच्या दिशेने एकही स्टेप टाकताना मी नाही बघितलं तुला सोहम. तू मला सूल आणि मूल मध्येच अडकून ठेवणार आहेस. नाही तारा, मी प्रयत्न करतोय, मी जेन्युइनली. एक मिनिट बास, मला नाही बोलायचं यावर. लीव्ह मी अलोन. तारा, माझं ऐकून तर घे. ऐश्वर्या वहिनीने एक गोष्ट तर फायद्याची आणि बरोबर सांगितली, ती म्हणजे मला मूल होऊ द्यायचं नाही, नाहीतर हे लोक मला त्यातच अडकवून ठेवतील.